साहेब, असे बऱ्याच ठिकाणी प्रश्न आहेत की जिथं झाडे आत्ता मरणाच्या ह्याच्यावर आहेत, जिथं पाणी आता उपलब्ध नाही आहे सध्या. प्राण्यांचीही तीच अवस्था आहे, तळे असून तिथं पाणी नाही. तर त्यावर आता तुम्ही काय उपाययोजना? पण विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा वारंवार आमचे सहकारी आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी वारंवार हा मुद्दा उपस्थित करतात. संबंधित सन्माननीय गणेशजी नाईक साहेब त्यांच्याकडेही आपण हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि जास्तीचा लागणारा जो निधी आहे, म्हणजे झाडे जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे. पाणी उपलब्ध करून देणारं आसपासचं गाव असतं आणि ते पाणी तिथून उचलून झाडांना घालण्यासाठी येणारा जो खर्च असतो तो एकतर DPDCतून मिळतो, नसेल तर मंत्रालयातून उपलब्ध करणं गरजेचं आहे. विविध स्कीमच्या माध्यमातून ही झाडं लावली जातात. काही स्कीममध्ये पाण्याची त्या पाणी घालण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद नसते, काही स्कीममध्ये ती तरतूद असते. ज्या स्कीममध्ये तरतूद नसते त्या स्कीमसाठी DPDCतून निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. हा भाग झाला एक. आणि तुमचा दुसरा मुद्दा जो होता की काही तळ्यांमध्ये पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे, काही फॉरेस्टमधले वन्य प्राणी असतील त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण संबंधित मंत्री महोदयांशी मी उद्याच्याला मुंबईमध्ये गेल्यानंतर पत्रव्यवहार करून लवकरात लवकर कशा पद्धतीनं या तालुक्यातल्या जी काही फॉरेस्टमधली तळी आहेत तिथं पाणी उपलब्ध करून देणं आणि जी काही वनीकरणाच्या अखत्यारीत जी काही झाडं लावलेली आहेत वृक्षारोपणाच्या माध्यमातून ते जगवण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल ती सर्व काळजी घेण्यासाठी आपण संबंधित मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार करू आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग काढू. आज या ठिकाणी चोपडी गावचे ग्रामस्थ आले होते. सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी भजन कीर्तन केलं आणि जी काही 18,000 झाडं त्यांनी वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षारोपण केलेलं आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी जो निधी उपलब्ध करायचा आहे तो आपण DPDCच्या माध्यमातून करतोय. समजा नाही तिकडून उपलब्ध झाला लवकरात लवकर तर माझा आमदार फंड असेल आणि CSRचे जे काही कंपन्या मदत करतात त्या माध्यमातून आपण करू. साहेब, 15 दिवसात जर नाही उपलब्ध निधी झाला तर ही झाडं जळतील असं लोकांचं मत आहे. वैयक्तिक बाबासाहेब देशमुख हा वृक्षारोपणासाठी माझा तो आवडता मुद्दा आहे आणि मी झाडांवरती प्रेम करणारा व्यक्ती आहे. माझ्या खिशातून मी माझ्या जो आमदारकीचा जो पगार येतो त्यातून मी या धन्यवाद सर. पाण्याच्या खर्चासाठी तो पगारातून पैसा दिला जाईल. धन्यवाद.